त्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडतायत. म्हणजे लग्न करायचं नाही म्हणून डायरेक्ट ढकलून दिलं एका माणसाला. दरवाजा खोलला नाही म्हणून कापला. म्हणजे पूर्वीची लग्न खूप छान होते. 2-3 माणसं यायचे, मुलाबरोबर, मुलीबरोबर, समोरासमोर उभे करायचे आणि ना मुलगा मुलीला बघायचा, मुलीच्या तोंडावरती पदर, मुलगा ना दिसायचा नीट मुलीला. या सगळ्यामध्ये नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही बघितलं असेल मी ऑफिसला पोचलेलो आहे. थोडं यार पाणीच पाणी. आणि काय ना, आपल्या महाराष्ट्रात अशा काही गोष्टी घडत आहेत जेणेकरून लोकांना ना खूप त्रास होतोय. किंवा ज्या महाराष्ट्रात आपल्या राजांचा जन्म झाला, शंभू राजांचा जन्म झाला, त्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडत आहेत. म्हणजे लग्न करायचं नाही म्हणून डायरेक्ट ढकलून दिलं एका माणसाला. दरवाजा खोलला नाही म्हणून कापला. म्हणजे पूर्वीची लग्न खूप छान होते. 2-3 माणसं यायचे, मुलाबरोबर, मुलीबरोबर, समोरासमोर उभे करायचे आणि ना मुलगा मुलीला बघायचा, मुलीच्या तोंडावरती पदर, मुलगा ना दिसायचा नीट मुलीला. या सगळ्यामध्ये आहे ना, ती एक एक्साइटमेंट पण असायची की मुलगा कसा असेल दिसायला, मुलगी कशी असेल दिसायला. आणि हे सगळं असून पण लोकांचे लग्न व्हायचे. ठीक आहे. आणि आत्ता मुलगा मुली जवळजवळ 2-3 वर्षात, लोक 10 वर्ष असतात सोबत, तरीही लग्न होत नाही. आणि काय माहिती काय झाले महाराष्ट्रात. बाकी चला, त्याच्यामुळे काही करताना विचार करून करा. स्वतःच्या जीवाचा, मुलगा मुली कोणी असो, दोघेही जण विचार करून जे काय कराल ते करा. बाकी चला, मी तर निघालो ऑफिसला. भेटूया ऑफिस. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, ऑफिसमध्ये पोचल्यावर मी थोडी मस्ती, थोडी बंकस आणि कामरत असतो, थोडं काम. त्याच्यामुळे मी थोडा आज मस्ती केली, ती म्हणजे न्यू लॅपटॉप इन्व्हेंटरी केलेली आहे मी. हे बघा समोरच. आणि चला तर भेटूया घरी जाताना. मित्रांनो, ऑफिसमध्ये थोडं काम करून मी निघालो आहे घरी. आणि त्याच्यामुळे ना काय झालं, आज काय कॉन्टेंट भेटलेला नाही आहे. घरी आलो, लिफ्टच्या इथे मस्त डॉगेश भाई बसलेला, त्याला मस्त असा हाय बोललो आणि निघालो आपल्या घरी जायला. बाकी चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय.